एमआयएमची बोकडं ही आपल्या अहिल्यानगरमध्ये त्या दिवशी आली। एक हैदराबादहून मोठं बोकड आलं, खुराड झालेलं बोकड आलं आणि इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकड आलं। एक नई इमेज तैयार करने के लिए पहले हर रोज एक छोटा सा चिंटू वो बोलता था, अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है। चिकनी चमेली तू है क्या चीज, बोलता क्या है, तेरा अंदाज क्या है कि तू बोलता है तो हम उसकी दखल लेते हैं। एमआयएमची बोकडं ही आपल्या अहिल्यानगरमध्ये त्या दिवशी आली। एक हैदराबादहून मोठं बोकड आलं, खुराड झालेलं बोकड आलं आणि इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकड आलं। ते बोकड आता ते मला आवाज काढता येत नाही आणि मी काय प्रयत्न केला नाही त्या बोकड्याचा आवाज काढायचा, पण ते आलं नाही, ते सगळेच खच्ची केलेले असते। मग ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड 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 करत, त्याला वाटतं आपण बोललंच पाहिजे, नाही बोललं तर आपल्यालाही लोक विचारायचे नाही। आता त्यांची भाषा बदलली, पूर्वी सांगायचे ते पूर्वी भाषणात 15 मिनिट पुलिस हटाओ फिर देखेंगे। अरे 15 मिनिट कशा, तू 5च मिनिट वाव दे, आम्ही सांगू 15 मिनिट काय लागतात, 15 मिनिट भी लागत नाही, तू 5च मिनिटं सांग। आम्ही काय भारतीय नागरिक आहोत, आम्ही काय मानतो, संविधान मानतो, आम्ही संविधान मानणारे लोक आहोत। त्याच्यामुळं तुम्ही आमची काय परीक्षा पाहायचं काम करत जाऊ नका। तिथं आले, त्या फरीद खानचा निषेध केला का? मग मला सांगा कुठल्या अधिकाराने ते सांगतात, तिथं बसतात, तिथे येतात आणि आपण लोक त्यांना काहीच बोलत नाही। एवढी मोठी घटना आज इथं महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती एक मोठं स्मारक आपण निर्माण केलं। कशाकरता केलं? आज एवढा मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे, तिथनं लोक येतात जातात, दक्षिण भारतापर्यंत लोक जातात, दक्षिण भारतात नाही उत्तर भारतात लोक जातात। लोकांना कळलं पाहिजे की हे अहिल्यानगर शहर आहे, अहिल्यानगर जिल्हा आहे, या जिल्ह्यामधून जात असताना हा विचारधारा ही अहिल्यादेवींना मानतात, छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात आणि ही महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, या संविधानाच्या वाटचालीवर चालणारा हा जिल्हा आहे। म्हणून तो बाबासाहेबांचा एक स्मारक त्या ठिकाणी आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ते ताट मानानं आज ते स्मारक आपल्याला पाहायला मिळतं। पण तिथं तो फरीद खान येतो, कुठून येतो तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातून येतो। पोलिसांना आम्ही विचारलं, तर रेकॉर्डवर नाही, पण पोलिसांना विचारलं काय घटनाक्रम आहे। पोलिसांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी त्याचं एक बौद्ध बांधवाबरोबर बाचाबाची झाली आणि बाचाबाचीमध्ये बौद्ध बांधवांनी त्याला सांगितलं की बाबा तुम्ही लोक आता जरा थोडं नीट राहता, तसे तुमचे दिवसमान खराब आहे। त्यांचं वैयक्तिक भांडण चालू होतं, बाचाबाची चालू, आणि मग त्याचा राग म्हणून त्याला वाटलं कुठेतरी आपण असे जर पत्रक फिरकवले तर याच्यामध्ये कुठेतरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि त्याच्यातनं आपल्याला त्याला सांगता येईल परत कसं काय तुमची जिरली का नाही। पण जिरली कोणाची? या बोकडांची जिरली, कारण ते लगेच दुसऱ्या दिवशी 24 तास पण उलटले नाही, पोलिसांनी त्याला धरून आणलं। त्याने तोंड मांडलेलं होतं, त्याने उड्डाणपुलावर गेला, गाडीचे नंबर काढले, पण ही पोलीस अहिल्यानगर पोलीस आहे, त्याने त्याला धरून आणला आणि त्यालाही त्यांनी कपडे काढून जेव्हा त्याला समाचार घेतला पोलिसांना, तेव्हा कळाले डॉबरमॅनच आहे। त्यावेळेस हे कळालं पोलिसांना, त्यावेळेस हे कळालं मग ओरिजिनल धरलाय बाबा। हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। हे जे लोक असतात हे आपल्यात कुठेतरी त्या तिथं आपण पाहिलं त्यांचा प्रयत्न काय होता, जय भीम जय भीम, काय संबंध आहे? हा महाराष्ट्र हा देश छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचाराला मानणारा देश आहे। हे लोक मानतच नाहीत। आपण इथं पाहिलं असन, स्क्रीनवर पाहिलं का नाही तुम्ही, चालू आहे ना, ते कसं टेचतेत, दगडाने टेचतेत, काय टेकतेत, अशोक स्तंभात आहे काय व्हिडिओ, काय बनवलेला व्हिडिओ थोडी आहे, हे काय बनवलेला थोडी व्हिडिओ आहे। अशोक स्तंभ टेकतात, म्हणजे अशोक स्तंभ म्हणजे काय, सम्राट अशोक यांनी ते एक अशोक स्तंभ निर्माण केलेला होता, म्हणून त्याला आपण अशोक स्तंभ म्हणतो आणि तो भारताला समर्पित केलेला आहे। आणि म्हणून आपल्या संविधानावरचा जो एक मोठा एम्ब्लेम म्हणून आपण ज्याला म्हणतो अशोक स्तंभ, तो आपल्या विचारधारा आहे आणि म्हणून त्या लोकांनी कुठेही ह्याचाही निषेध केला नाही। कारण का? कारण हे त्यांचे लोक होते, हे आपले लोक असते ते काय म्हणले असते, हा फक्त ते लगेच त्यांनी रस्त्यावर आले असते, अभी इनको पकडो। आणि त्याच्यामध्ये तो अब्दुल्ला सुद्धा आहे, ते सांगतो इथं लावायलाच नव्हता पाहिजे।
त्या अब्दुल्लाचा व्हिडिओ आहे त्याचा आता तुम्ही ऐकलं नसेल, पण ते सांगतो की इथं लावला कशाला म्हणे, ते लावायलाच नको आता, लोकांनी काढला. अरे भारत देशात लावणार नाही तर मग आता कुठं पाकिस्तानमध्ये लावणार आहे काय जाऊन ते? हे पाकिस्तान आपल्याला लावायचं आहे, तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला, त्याला वेळ आहे अजून थोडा. पण आपल्याला हे सगळं पाहत असताना, करत असताना हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे हे काय चाललेलं आहे.